गडी मात्र डगआउटच्या दिशेने स्वतःच्या फलंदाजीवर थोडासा नाराज असेल तो रंजन, आणि रंजन माघारी परतल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी बहुका फलंदाज हा मैदानामध्ये दिसेल आपल्याला. अक्षय नामक फलंदाज. आता मात्र जबाबदारी असेल ती अक्षयकडे. पहिल्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी जोरकस व्हायला हवी होती, मात्र इथे मात्र अजून प्रेम गोलंदाज मात्र वरच ठरतोय. पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू निघाला, तर दुसऱ्या चेंडूवर विकेट, म्हणजे 2 चेंडूंचा खेळ मात्र होतोय समाप्त. धावा मात्र अजूनही एकही नाही. तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल तो गोलंदाजी मार्कवर समीर वेंगुर्लेकर. तर पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बराच बाहेर पंच अरुण घडी सर आमच्या कमेंट्री बॉक्सच्या दिशेने इशारा करतायत. स्वारसा चेंडू अमांतर धावा. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चांदा टू बांदा, वाशी टू काशी अशा प्रकारचे संबोधले जाते. तोच चेंडू मात्र फेकला होता तो समीर वेंगुर्लेकर, आणि संघाचं खातं हे अतिरिक्त धावेने. पुन्हा एकदा आता मारलाय पॉइंटच्या दिशेने फटका पाहायचा. चेंडू मात्र जातोय तो घोषित क्षेत्रात. एका धावाने सांघिक धावफलक मात्र हलका ठेवला जातोय तो 2 या धावसंख्येवर. थोडीशी सावध आणि संत गतीची ही सुरुवात ही पाहायला मिळते तिथे इसवटी महापुरुष संघाच्या बाजूने. स्ट्रायकिंग एंडला मात्र आता दिसेल तो डावखुऱ्या शैलीचा एक आक्रमक फलंदाज सुचित, ज्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे मोठे फटके मारायचे, आणि त्या क्षमतेचा वापर होईल का. मात्र एक वेगवान चेंडू मात्र डाव्या यष्टीचा बराच बाहेर. पंचांचे मात्र दोन्ही हात समांतर. एक अतिरिक्त धाव ही प्रतिस्पर्धी संघाच म्हणजे देव इसवटी महापुरुष संघाला मिळते, आणि एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय तो 3 या धावसंख्येवर. अजूनही थोडीशी सावध आणि संत गतीची ही सुरुवात दिसते ती इसवटी महापुरुष संघाच्या बाजूने. एकदा सुंदर असा चेंडू बराचसा बाहेर डाव्या यष्टीच्या. अजून एक स्वरेसा रूपात एक धाव मिळते. एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो 4 या धावसंख्येवर. अजूनही बॅटमॅन मात्र मोठे फटके निघालेत नाहीत, मात्र अवांतर या 3 धावा आणि 1 धाव घेतले. टोटल 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये मिळतात. आता मात्र मोठा फटका मारला दिसतोय. चेंडू हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक असेल मात्र झेल घेण्याची इथे मात्र कोणतीही संधी नाही. चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रात. एक धाव निश्चितच ही मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या संघाला, आणि एका धावेने सांघिक धावफलक पुढे वळवतोय तो 5 या धावसंख्येवर. पहिल्या इनिंगचा मात्र इथे खेळ अजूनपर्यंत मध्यंतर. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंचा मात्र खेळ होतोय समाप्त. अजून 2 चेंडू असतील बाकी, आणि 2 चेंडूवर कशा प्रकारची फलंदाजी होईल ती अक्षय नामक या फलंदाजीची हे मात्र पाहणं तेवढंच गरजेचं. आता मात्र टाकला हा ट्रॅकर चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर. आणखीन एक चेंडू हा अवांतर रूपात दिसतोय, आणि 1 धाव ही प्रतिस्पर्धी संघाला मिळेल. एका धावेने सांघिक धावफलक मात्र पोहोचतोय तो तब्बल 6 या धावसंख्येवर. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे मार्गस्थ होत असताना मात्र या षटकामध्ये जवळजवळ 4 चेंडू हे स्वर फेकण्यात आले. आता मात्र स्ट्रेट धावचा मारलेला फटका, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल, आणि याचंच रूपांतर 1 धाव घेतली होती. थ्रो मात्र तिथे गचाळ पाहायला मिळतो. अजून एक अतिरिक्त धाव म्हणजे टोटल 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. या 2 धावाने सांघिक धावफलक मात्र पुढे वधारतोय, पोहोचतोय तो 8 या धावसंख्येवर. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तरुष प्लोट सावंतवाडी संघाच्या बाजूने. निश्चित थ्रो अचूक असतात तर एक धोक्याची घंटी ही सूचित साठी असते, मात्र थ्रो हा अवांतर स्वरूपात गेला आणि 2 धावा संपादन केल्या जातील. आता मात्र आडव्या बॅटने मारलेला फटका विकेटच्या दिशेने चेंडू टाळवतो. क्षेत्ररक्षक येतोय, अडवतोय, आणि फेकी करेपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. एका धावेने सांघिक धावफलक मात्र पुढे पोहोचतोय तो 9 या धावसंख्येवर. बघता बघता पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय, आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती देव इसवटी महापुरुष संघाची धावसंख्या मात्र होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा.
पुरुषपोट संघाच्या बाजूने संख्येत दुसरं षटक असेल आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दिसेल नितीन राणे. एक वेगवान गोलंदाज, दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्यात माहिर असा हा गोलंदाज दिसेल आपल्याला. तो नितीन सज्ज असेल तो डावखुऱ्या शैलीचा फलंदाज सूचित त्याचा सामना करण्यासाठी. मात्र पहिल्या षटकाचा मात्र इथे होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होती ती 9 धावा. आता मात्र सुंदर चेंडू, मोठा फटका मारायचा होता तो मिड विकेटच्या दिशेने, मात्र त्या बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आणि पहिल्या वेळेला चेंडू हा निर्धाव फेकण्यात मात्र सज्ज झाला होता तो गोलंदाज असेल नितीन. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 9 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू उजव्या यष्टीच्या जवळून थोडस बाहेर जाणार चेंडू. पंच महेश डोंगरे सर यांच्या दोन्ही हात समांतर मिळतात आणि एक अतिरिक्त धाव ही प्रतिस्पर्धी संघाला मिळते. एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो 10 या धावसंख्येवर. पाहायचं झालं तर या आणि मागच्या षटकामध्ये अवांतरच धावा जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मात्र पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, उजव्या यष्टीच्या वरून जाणारा चेंडू, बॅट अँड बॉलचा मात्र इथे कोणताही संपर्क नाही. बाकीचं सोपस्कार पूर्ण केले जात आहे ते यष्टीरक्षकांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 10 धावा. तर सुंदर चेंडू, ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू, यॉर्कर लेंथचा चेंडू, गेंद अंदर, दंडी बाहेर, क्लीन बॉल होऊन मात्र सूचित माघारी परतावे लागेल. आणखीन एक धक्का बसतोय तो देव इसोटी महापुरुष सबनीसवाडा संघाला. आणखीन एक धक्का हा सूचितच्या रूपामध्ये. निश्चितच सूचित याची पारी समाप्त झाल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानावर दिसेल तो राजा नाटेकर. मोठे मोठे फटके मारण्यात माहिर, चौकार षटकारांची आतषबाजी करण्यात मोठा हातखंड असलेला फलंदाज मात्र स्ट्रायकिंग एंडला दिसेल तो राजा नाटेकर. गोलंदाजीची धुरा असेल ती नितीन. आतापर्यंत सुंदररित्या षटक हाताळलं ते नितीन यांनी. चेंडू, सुंदर असा चेंडू, एक धाव घेण्याची संधी असेल आणि एक चोरटी धाव मात्र इथे घेतली जाईल. एका धावेने धावफलक मात्र हलता ठेवला जाईल. पोहोचतोय तो एका धावेने 11 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय तो देव इसोटी महापुरुष संघ सबनीसवाडा संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवर. दुसरं षटक मात्र असेल हे प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील मध्यंतरापर्यंत हा खेळ समाप्त होतोय. आता मात्र लोअर फुलटोचा चेंडू, पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका, पाहायचा इथे चेंडू जातोय तो 1 या धावेसाठी. फटका तर खूपच सुंदर होता. मात्र चेंडू हा जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेने सांघिक धावफलक मात्र पुढे वधारते येते 12 या धावसंख्येवर. दुसरे षटक मात्र सुंदररित्या हाताळतोय तो नितीन नामक हा गोलंदाज. अजूनपर्यंत मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय त्या दोन्ही फलंदाजांना. सुंदर फटका, सुंदर चेंडू, एक वेगवान चेंडू, मात्र उजव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंचांचे मात्र दोन्ही हात समांतर. एक अतिरिक्त धाव हे मिळून जाईल ती प्रतिस्पर्धी संघाला. एका धावेने धावफलक मात्र पुढे वधारतोय. पोहोचतोय तो 13 या धावसंख्येवर. सुंदर चेंडू तेवढ्या सुंदररित्या घेऊन काढलाय. सावध सुरात मात्र
निश्चितच थ्रो अचूक असता तर नक्कीच धोक्याची घंटी ही राजा नाटेकर साठी होते. मात्र थोडस गचा क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळते आणि याच रूपांतर म्हणून एक धाव संपादन केली जाईल. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय, पोहोचतोय तो 14 या धावसंख्येवर. बघता या मैदानावर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अंती देव इसोटी महापुरुष संघाची धावसंख्या मात्र होते ती 14 धावा. थोडीशी सावध आणि संत गतीची सुरुवात, वादळापूर्वीची शांतता असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ असेल बाकी आणि या 2 षटकांमध्ये कशा प्रकारची फलंदाजी होईल ती तनुष स्पोर्ट सावंतवाडी संघाची हे मात्र पाहणं तेवढंच गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसेल तो छोटा पॅकेज बागडा धमाका म्हणजेच गणेश गुबल. संघिक 3रं षटक, वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गणेश. पहिला चेंडूवर प्रहार करताना आपल्याला पाहायला दिसतोय तो राजा नाटेकर. चेंडू जातोय फरार, फक्त आणि फक्त एका धावेसाठी. फटका तर खूप सुंदर, हा स्क्वेअर लेगच्या डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र या चेंडूवर एकच धाव घेतली जाईल. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय, पोहोचतोय तो 15 या धावसंख्येवर. तिसरी षटकाची मात्र सुरुवात ही सुंदररित्या पाहायला मिळते ते गणेश गुबल यांच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर नामा मात्र एकच धाव मिळते. दुसऱ्या चेंडूवर काय होईल हे मात्र पाहणं गरजेचं. चेंडू पाहायचा आहे उजव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंच अरुण घाडीसर यांचे मात्र दोन्ही हात समांतर. एक अतिरिक्त धाव, एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतो तो 16 या धावसंख्येवर. मला वाटतं या इनिंग मध्ये अजूनपर्यंत 4 निश्चितच फटका मोठा पाहायचा आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि ते मात्र साधा सोपा झेल घेतला जाईल आणि अक्षयची पारी मात्र इथे समाप्त होते, संपुष्टात होते. डगआउटच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अक्षय नामक फलंदाज. निश्चितच अक्षयची पारी आपल्याला पाहायला मिळते. ते 3 चेंडूंचा सामना करून 4 धावा आपल्या संघासाठी योगदान दिलं होतं ते अक्षय नामक या फलंदाज. अक्षय मात्र माघारी परतल्यानंतर नौका फलंदाज दिसेल मैदानावर तो समीर मळगावकर. समीरच्या बॅटमध्ये सुद्धा क्षमता आहे, ताकद आहे, कलात्मक फटकेबाजी मारण्यात माहीर असा हा फलंदाज दिसेल आपल्याला तो समीर. त्याच्या साथीला असेल तो राजा नाटेकर. या 2 फलंदाजावर मदार असेल ती देव इसवटी महापुरुष संघाची. अजूनपर्यंत मोठे फटके मात्र बॅट मधून निघाले नाहीत. मात्र आता थोडासा गिअर चेंज करावा लागेल, हात खोलावे लागतील ते देव इसवटी महापुरुष संघाच्या बाजूच्या दोन्ही फलंदाजांना. आणि आपल्या संघासाठी मोठी भागीदारी, मोठी धाव संख्या उभारण्याचा प्रयत्न मात्र करावा लागेल ते या दोन्ही फलंदाजाला म्हणजेच राजा आणि समीर. तर 3रं षटक मात्र सुंदररित्या हाताळतोय तो गणेश नामक हा गोलंदाज. बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेला हा गोलंदाज दिसेल आपल्याला मोठ्या स्क्रीनवर. लोअर फुलटोचा चेंडू ट्रायल होतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय, अडवतोय, तोपर्यंत मात्र एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि एका धावेने संघिक धावफलक मात्र पुढे पोहोचतोय तो 17 या धावसंख्येवर. 17 यानी की खतरा. मात्र हा खतरा कोणासाठी असेल, फलंदाज की गोलंदाज हे मात्र पाहणं तेवढंच औत्सुक्य असेल. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते ती 17 या धावसंख्येवर. आता मात्र मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू फार हँड हँडसम षटकार. पंचांच्या हात, दोन्ही हात आकाशाच्या दिशेने. आणि मी म्हटलं होतं 17 यानी की खतरा. हा खतरा कोणासाठी होता तर हा खतरा निश्चितच गणेश गुबलसाठी होता. आणि या चेंडूवर मात्र एक खणखणी षटकार निघतोय आणि धावगती वाढवण्याचा हा प्रयत्न मात्र दिसतोय तो राजा नाटेकर यांचा. या 6 धावेने धावफलकात मात्र मोठा बदल घडतोय 23 या धावसंख्येवर. कमबॅक करणारी गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न
आणि सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची गणना स्कोर बुक आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र धावसंख्या स्थिरावलेली 23 धावा. मागच्या चेंडूवर जरी षटकार निघाला असला तरी दुसरा चेंडा मी निर्धाव फेकेन असा काहीसा मानस गणेश कुबल यांचा आणि तो मानस मात्र सक्सेसफुल होतोय. राजा नाटेकर क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना इथे आपल्याला दिसत आहेत. आता मात्र मारलेला फटका मात्र बॅटची अपर कट घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय तो गलीच्या दिशेने आणि चेंडू आज जातोय तो घोषित क्षेत्रात म्हणजे नक्कीच एक धाव मिळून जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. पोहोचतोय तो 24 या धावसंख्येवर. बघता बघता 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीअंती देव इसवटी महापुरुष संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 24 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. शेवटचं षटक असेल अंतिम षटक. भैरवी षटक घालणार षटक कर्णधार या नात्याने ही जबाबदारी कोणावर सोपेल हे मात्र पाहणं तेवढंच महत्वपूर्ण असेल. शेवटचं षटक अंतिम षटक फेकण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज बाळा सावंत एक अनुभवी असा गोलंदाज आणि बाळा सावळ दोन्ही बाजूला स्विंग करण्यात माहीर असा हा गोलंदाज दिसेल आणि अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज सामना करेल तो राजा नाटेकर. पहिला चेंडू लोअर फुलटोचा चेंडू खरपूस समाचार मात्र घेतोय तो राजा नाटेकर. चेंडू फरार हाय अँड हँडसम गगनचुंबी गगनभेदी षटकार ओळखलं जातं राजाला. ते राजाची साजेशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. ती या षटकारांची धावसंख्या पोहोचते ती 30 या टप्प्यावर. सुंदररित्या फलंदाजी ही पाहायला मिळते ती राजा यांच्या मार्फत. बाळा यांच्या पहिल्या चेंडू एक खणखणीत षटकार खेळून आपली आक्रमकता मात्र सिद्ध करतोय तो राजा. सुंदर अतिसुंदर चेंडू मारायचा होता फाईन लेगच्या दिशेने मात्र कनेक्शन होत नाही बॅट अँड बॉलचं आणि चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रात. एका धावेने धावफलक मात्र हलतोय. पोहोचतोय तो 31 या धावसंख्येवर. स्ट्रायकिंग इनला दिसेल आता मात्र समीर नामक फलंदाज. समीरच्या बॅट मधून अजूनही मोठे फटके येणे बाकी असेल. या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी होते. आता मात्र मोठा फटका मारायचा होता मात्र चेंडू मैदानामध्ये स्थिरावतोय. नो मॅच लँड मध्ये मात्र चेंडू पडतोय. गणेश कुबल चेंडूवर येतोय अडवतोय फेकी करतोय तोपर्यंत सहजरित्या मात्र एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो 32 या धावसंख्येवर. अंतिम षटक मात्र मार्गस्थ होतोय. अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. अजून 3 चेंडू मात्र असतील बाकी. याने 3 चेंडूवर आसमान दाखवेल का राजा हे पाहणं गरजेचं. शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट ऑन पुलचा फटका सक्सेसफुल होईल का नाहीतर इथे क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली आणि साधा सोपा लॉलीपॉप झेल टिपला जातोय आणि राजा नाटेकर यांची पारी इथे संपुष्टात होतोय. एक मोठा गडी मात्र बाद होऊन डगआउटच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसतोय आपल्याला. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 32 धावा. फलंदाज गणेश हा मैदानावर पावलं टाकतोय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी आणि या 2 चेंडूवर मोठे फटके मारावे लागतील. ते गणेश नामक या फलंदाज मात्र बाळा अनुभवी असे गोलंदाज बाळा यांना ओळखलं जाते ते लगान बाळा म्हणून आणि सुंदररित्या मात्र गोलंदाजी हाताळतात. एक आगळी वेगळी शैली ही बाळा यांची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर जरी षटकार निघाला असला तरी त्यानंतरचे चेंडू सुंदररित्या हाताळले सुंदररित्या फेकले आणि एक विकेट तो मोठा गडी सुद्धा गारद केला होता तो बाळा सावळेंनी. स्ट्रायकिंग इनला मात्र दिसेल तो आता गणेश नामक नौका फलंदाज. शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न होता मात्र चेंडू मारायचा होता लेग साइडच्या दिशेने. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो तो ऑफ साइडच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेला चेंडू जातोय आणि लेग बायच्या स्वरूपात पंचांचा मात्र इशारा तो एक धाव मिळते. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. पोहोचतोय तो 33 या धावसंख्येवर. अंतिम षटकातील मला वाटतं अंतिम चेंडू असेल आणि या अंतिम चेंडूवर मोठा प्रहार निघेल का हे मात्र पाहणं तेवढंच गरजेचं असेल. स्ट्रायकिंगला आपल्याला दिसेल तो गणेश नामक फलंदाज. सांगता करणारा षटक असेल आणि सांगता करणाऱ्या षटकातील सांगता करणारा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल तर गोलंदाज बाळा सावळ.
आता मात्र मोठा फटका मारायचा होता तो मिड विकेटच्या दिशेने सायने मात्र बॅट अँड बॉलचा इथे कोणताही संपर्क नाही. चेंडू सरळ विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि हा चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 33 धावा. बघता बघता 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर देव इसवटी महापुरुष संघाची धावसंख्या पोहोचते 4 षटकांच्या समाप्ती अंती 33 धावा आणि 34 धावांचं उद्दिष्ट असेल ते प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच तनुष्पोर्ट सावंतवाडी संघ. 24 चेंडू आणि 34 धावांची असेल गरज. ही गरज कशा प्रकारे पूर्ण होईल, पुढच्या इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल हे जाणून घेण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र बदल होईल. मी आमंत्रित करतोय आमचे सहकारी समालोचक हॅलो. आता जो सामना सुरू चालू असेल तो तनुष्पोर्ट सावंतवाडी विपक्ष देव इसोटी महापुरुष. पहिल्या इनिंगचा मात्र इथे खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंग मध्ये प्रथमतः फलंदाजी केली होती ती देव इसोटी महापुरुष संघाने आणि निर्धारित 4 षटकांमध्ये 33 धावा कोटल्या होत्या आणि 34 धावांचं उद्दिष्ट ठेवले ते प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच तनुष्पोर्ट सावंतवाडी संघासमोर. तनुष्पोर्ट सावंतवाडी संघाच्या बाजूने सलामीची जोडी दिसेल आपल्याला ती समीर वेंगुर्लेकर आणि वासुदेव गावडे. 24 चेंडू आणि 34 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असेल ती तनुष्पोर्ट सावंतवाडी संघाला. तनुष्पोर्ट सावंतवाडी संघाच्या बाजूने सलामीची जोडी असेल तो स्ट्रायकिंग एंडला आपल्याला दिसेल त्या डावखुऱ्या शैलीचा आक्रमक फलंदाज समीर वेंगुर्लेकर तर त्याच्या जोडीला असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला वासुदेव नामक हा फलंदाज. तर देव इसोटी महापुरुष संघाच्या बाजूने सलामीचं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल तो सुचित नामक हा गोलंदाज. एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती ही ओळखली जाते तोच सुचित मात्र असेल तो गोलंदाजी मार्कवर. तर त्याच्या समोर असेल तो फलंदाजीसाठी एक दिग्गज खेळाडू. बरेच मोठमोठे सामने खेळताना आपण ज्याला पाहिलंय गोलंदाजी करताना तसेच फलंदाजी करताना आपल्याला ज्या फलंदाजीला पाहिलंय तोच समीर वेंगुर्लेकर. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज दिसेल तो आपल्याला स्ट्रायकिंग एंडला. निश्चित यापुढे होणार सामना असेल राजाराम वॉरियर्स विपक्ष निरवडे
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये या आणि नाणेफेक करून घ्या. राजाराम वॉरियर्स विरुद्ध निरवडे. सामना सुरू होण्याची घोषणा ही पंच महेश डोंगरे सर यांच्याकडनं होते आणि पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटक फेकण्यासाठी मात्र सज्ज असेल तो गोलंदाज सूचित. त्याचा सामना करण्यासाठी मात्र डावखुरे शैलीचा आक्रमक फलंदाज समीर वेंगुर्लेकर. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून मारला झालाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, तो डीप एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने अडवला जाईल. 2 धावा संपादन केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न होतोय आणि बघता बघता या 3 धावा संपन्न केल्या जातील. 3 धावेने संघाचं एक खातं मात्र इथे खोललं जातंय. वैयक्तिक श्री गणेशा सुद्धा समीर वेंगुर्लेकर आपल्या बॅट मधून मात्र करतोय. 34 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडूवर सुंदर फटका हा पॉइंटच्या डोक्यावर आणि या चेंडूवर 3 धावा संपादन केले जातील. सुंदररित्या पहिला चेंडू खेळण्यात मात्र सक्षम फलंदाज समीर. आता मात्र स्ट्रायकिंगला दिसेल तो वासुदेव. मोठा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, चेंडू फरार कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. चेंडू जातोय षटकाराच्या दिशेने. एक ब्रँडेड षटकार, रेदर क्रिकेटची आठवण करून देणारा फटका मात्र पाहायला मिळतोय. तो वासुदेव यांच्या बॅट मधून या 6 धावेने संघिक धावफलक मात्र पोहोचतोय तो 9 या धावसंख्येवर. सुंदर सुरुवात ही पाहायला मिळते ती तनुष्पोर्ट सावंतवाडी संघाच्या बाजूने. एका बाजूला असेल समीर तर दुसऱ्या बाजूला वासुदेव. आता मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत मात्र चेंडू जातोय फरार घोषित क्षेत्रात म्हणजेच डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळून जाईल. ती फलंदाजी करण्यास संघाला एका धावेने धावफलक मात्र वधारतोय तो 10 या धावसंख्येवर पाहायला मिळतंय. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटक हे मार्गस्थ होत असताना थोडस महागडं असं षटक अजूनपर्यंत म्हणावं लागेल ते सूचित नामक या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र आता फटका निघतोय तो समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मधून डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडू फरार षटकाराच्या दिशेने. 6 धावा. आणखी एक षटकार हा बॅट मधून निघतोय तो समीर वेंगुर्लेकर यांच्या माध्यमातून. धावफलक मात्र पोहोचतोय तो 16 या धावसंख्येवर. 34 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचा षटकाचा फायदा मात्र पुरेपूर उठवताना आपल्याला पाहायला मिळतात ते तनुष्पोर्ट सावंतवाडी संघ. पुन्हा एकदा समीर वेंगुर्लेकर लेग साइडच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र त्या बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. बाकीचा सोपस्कार यष्टीरक्षक राजा नाटेकर मार्फत पाहायला मिळते आणि पहिला हा चेंडू मात्र निर्धाव फेकला गेला आणि धावसंख्या स्थिरावलेली 16 धावा. आता मात्र समीरच्या बॅटमन मारलेला फटका 30 यार्डच्या सर्कलच्या डोक्यावरून चेंडू फरार होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तेवढं सुंदररित्या पाहायला मिळते आणि एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो तब्बल 17 धावसंख्येवर. म्हणजे पहिलं षटक हे थोडस महागडं षटक हे ते सूचित नामक या फलंदाजाचं पृथक्करण पाहायला गेले तर पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार निघतोय, 5वा चेंडू डॉट आणि 6व्या चेंडू 1 धाव. असं पृथक्करण हे सूचित नामक या गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. धावसंख्या होते ती 17 धावा. समीकरण मात्र पाहायला मिळतंय ते 18 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज ही जिंकण्यासाठी असेल ते तनुष्पोर्ट संघाला. यापुढे होणारा सामना असेल राजाराम वॉरियर्स विपक्ष निरावडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण लगेचच या आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्ग आपल्याला दिसेल तो साईश नामक हा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला मात्र दिसेल तो समीर वेंगुर्लेकर. बैठक फटका हा पाहायला मिळतोय तो समीर याच्या बॅट मधून झेल घेण्याची संधी असेल आणि
झेल मात्र सुंदररित्या टिपला होता, मात्र क्षेत्ररक्षकाचा पाय हा सीमारेषेलगत लागतोय आणि हा षटकार घोषित केला जातोय. तो पंचांकरवी सुंदर असा फटका समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मधून निघतोय. या 6 धावाने धावफलकात मात्र मोठा बदल घडतोय. धावसंख्या पोहोचतोय ती 23 या धावसंख्येवर. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती फक्त 11 धाव्यांची. मात्र सुंदररित्या फलंदाजी ही तनुष्पोट सावंतवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळते. आणखी एक मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेने, हाय अँड हँडसम गगनचुंबी गगनभेदी षटकार. इली लहर केली कर अशा प्रकारची फलंदाजी ही होते ती समीर वेंगुर्लेकर यांची. त्याची अपेक्षा होती मोठे फटके मारण्याची, त्याची अपेक्षेची पूर्तता मात्र होत नाही ते पाहायला मिळते ती समीर या फलंदाजाच्या माध्यमातून. आणखी एक मोठा फटका बॅक टू बॅक षटकार, हाय अँड हँडसम. या षटकाराचे संगीत धावफलक मात्र पोहोचतोय आणि संघाचा विजयी घोडतो ही पाहायला मिळते. ते दुसऱ्या षटकाच्या अंतीच मात्र सामना मात्र विजय होतोय तो तनुष्पोट सावंतवाडी संघ. चौकार आणि षटकारांची आतषबाजी मात्र पाहायला मिळते ती तनुष्पोट सावंतवाडी संघाच्या बाजूने. 34 धावांचं उद्दिष्ट नाव मात्र 2 षटकांमध्ये मात्र पूर्ण करताना पाहायला मिळते ते तनुष्पोट सावंतवाडी संघ. निर्णय सांगितला नाही ना. निश्चित हा सामना तब्बल 15 चेंडू राखून हा विजय मात्र संपादन केला आहे तो तनुष्पोट सावंतवाडी संघ. यापुढे होणारा सामना असेल राजाराम वॉरियर्स विपक्ष निरवडे. प्रथमतः नाणेफेकीचा कौल झालाय आणि नाणेफेकीचा कौल जातो तो निरवडे संघाच्या बाजूने. निरवडे संघाने आपला हा निर्णय लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये कळवायचा असेल. किती मारले सांगतो तर 24 25 26 28. निश्चितच आता जो सामना झाला 2 तुल्यबळ संघांमध्ये तो सामना होता देव इसोटी महापुरुष सब्दीसवाडा विपक्ष तनुष्पोट सावंतवाडी या संघादरम्यान रंगला होता. 34 धावांचं उद्दिष्ट मात्र होतं. हे 34 धावांचं उद्दिष्ट पार करण्यासाठी लिलया मात्र उद्दिष्ट पार केलं आहे ते तनुष्पोट सावंतवाडी संघाने. अवघ्या 2 षटकामध्ये या 34 धावा पूर्ण केल्या आणि यात मोलाचा वाटा हा आपल्याला पाहायला मिळतोय तो समीर वेंगुर्लेकर या फलंदाजाचा. वैयक्तिक 28 धावा नाबाद. अवघ्या 7 चेंडू मध्ये 28 धावा कुठल्या होत्या. या 28 धावामध्ये जवळजवळ 4 षटकारांचा समावेश असेल आणि या 4 षटकारांच्या मदतीने धावसंख्या 28 वर पोहोचली आणि मॅन ऑफ द मॅचचा मात्र पुरस्कार जातोय तो समीर वेंगुर्लेकर. समीर वेंगुर्लेकर आपला विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपला सन्मान देऊन जायचा आहे. आताचा मॅच कोणाचा राजाराम वॉरियर्स आणि निरवडे. निरवडे निश्चितच संध्याकाळ सत्रातील पहिल्या सामन्यांचा खेळ समाप्त होतोय. दुसरा सामना मात्र असेल तो राजाराम वॉरियर्स विपक्ष निरवडे. हा सामना आता लगेच सुरू होईल. मात्र हा सामना सुरू होण्याच्या अगोदर मायक्रोफोनवर मात्र बदल होईल. मी आमचे सहकारी कमेंटेटर सहकारी समालोचक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत समालोचक हिंदी मराठीचा बुलंद आवाज सर गुरु चिटणीस यांना विनंती करतोय आपण या आणि समालोचनाची धुरा सांभाळा. तत्पूर्वी थोड्या वेळासाठी मी रजा घेतोय. बापू राव धन्यवाद.